आपल्या शरीरात एक असा छोटासा घटक आहे ज्याची कहाणी एखाद्या सिनेमाच्या कथेलाही मागे टाकेल. एकेकाळी ज्याला एक विषारी धोकादायक वायू मानलं जायचं, तोच आज आपल्या आरोग्याचा सर्वात मोठा हिरो ठरला आहे. हो, आज आपण बोलणार आहोत नायट्रिक ऑक्साईडबद्दल आणि ऐकणार आहोत त्याच्या विलनपासून हिरो बनण्यापर्यंतची एक अविश्वसनीय गोष्ट. चला, याचा प्रवास कसा होता त्यावर एक नजर टाकूया. सुरुवातीला वैज्ञानिक नायट्रिक ऑक्साईडला एक धोकादायक फ्री रॅडिकल मानत होते, म्हणजे शरीराला नुकसान पोहोचवणारा घटक. पण जसजसं संशोधन वाढत गेलं तसतसा त्याचा खरा चेहरा समोर येऊ लागला. 1992 साली तर सायन्स या प्रतिष्ठित मासिकाने त्याला मॉलिक्यूल ऑफ द इयर हा किताब दिला. आणि मग 1998 मध्ये तर कमालच झाली. ज्या शास्त्रज्ञांनी शरीरातलं त्याचं काम शोधून काढलं त्यांना थेट मेडिसिनमधलं नोबेल पारितोषिक मिळालं. आहे की नाही एखाद्या सिनेमाच्या कथेसारखाच प्रवास. बरं, मग सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की हा रेणू नक्की करतो तरी काय? अशी कोणती सुपर पॉवर आहे याच्याकडे ज्यामुळे त्याला एवढं महत्त्व मिळालं? चला आता तेच समजून घेऊया. तर हा नायट्रिक ऑक्साईड म्हणजे आहे तरी काय? अगदी साधा सोपा रेणू आहे हा. नायट्रोजनचा एक अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू, बस. आणि तो तयार कुठे होतो तर आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या नाजूक अस्तरामध्ये, ज्याला एंडोथेलियम म्हणतात. आणि गंमत म्हणजे याचं आयुष्य फक्त काही सेकंदांचं असतं. पण याच काही सेकंदांमध्ये तो संपूर्ण शरीरात अत्यंत महत्त्वाचे सिग्नल पाठवण्याचं काम करतो. नायट्रिक ऑक्साईडचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे एक पॉवरफुल व्हॅसोडायलेटर म्हणून काम करणं. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. तो रक्तवाहिन्यांच्या स्नायूंना आराम देतो, त्यांना रिलॅक्स करतो. आणि यामुळे काय होतं तर ज्या रक्तवाहिन्या आकसलेल्या असतात त्या पुन्हा रुंद होतात, मोकळ्या होतात. आणि हेच त्याच्या सगळ्या कामाचं मूळ आहे. आणि हे चित्र बघा, म्हणजे सगळं अगदी स्पष्ट होईल. डावीकडे जिथे नायट्रिक ऑक्साईड कमी आहे तिथे रक्तवाहिनी कशी अकसून अरुंद झाली आहे. साहजिकच यामुळे रक्तदाब वाढतो आणि अवयवांना ऑक्सिजन आणि पोषक तत्व कमी मिळतात. याच्या अगदी उलट उजवीकडे बघा, जिथे नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण चांगलं आहे तिथे रक्तवाहिनी रुंद आणि मोकळी आहे. रक्तप्रवाह एकदम सुरळीत आहे. अगदी एखाद्या हुशार ट्रॅफिक कंट्रोलरसारखं तो रक्ताच्या वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून देत. पण विचार करा, जर हाच ट्रॅफिक कंट्रोलर नीट काम करू शकला नाही तर? म्हणजे जेव्हा शरीरात या महत्त्वाच्या रेणूची निर्मितीच कमी होते तेव्हा त्याचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात? चला आता ते पाहूया. हा आकडा खरंच धक्कादायक आहे. आपल्या वयाच्या 20पासून ते 70पर्यंत शरीराची नायट्रिक ऑक्साईड बनवण्याची क्षमता तब्बल 75% कमी होते. हो, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण याचे परिणाम मात्र गंभीर असू शकतात. हा जो आलेख आहे ना, तो हीच गोष्ट आपल्याला अगदी सोप्या भाषेत सांगतोय. बघा, वयाच्या 40शीतच हे उत्पादन जवळपास निम्म्यावर येतं आणि 70 गाठेपर्यंत तर फक्त 25%च उरतं. याचमुळे वाढत्या वयानुसार रक्तदाब आणि हृदयाच्या समस्या वाढताना दिसतात. मग नक्की धोका कोणाला जास्त आहे? खरं तर 40शी ओलांडलेल्या प्रत्येकालाच याची काळजी घ्यायला हवी. पण त्याशिवाय ज्यांना मधुमेह, हृदयरोग किंवा उच्च रक्तदाबासारखे आजार आहेत त्यांच्या शरीरात नायट्रिक ऑक्साईड बनण्याची प्रक्रिया आधीच मंदावलेली असते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा धोका खूप जास्त असतो. पण थांबा, घाबरून जाण्याचं कारण नाहीये. चांगली बातमी ही आहे की जरी वयानुसार याचं उत्पादन कमी होत असलं तरी आपण आपल्या शरीराला मदत करू शकतो. हा महत्त्वाचा रेणू बनवण्यासाठी शरीराची क्षमता वाढवणारे काही अगदी नैसर्गिक आणि सोपे मार्ग आहेत. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. एक मोठा गैरसमज आहे की आपण नायट्रिक ऑक्साईड थेट खाऊ शकतो. पण तसं नाहीये. आपलं शरीर एका कारखान्यासारखं आहे. आपण त्याला योग्य कच्चा माल पुरवायचा, म्हणजे नायट्रेटसारखे पोषक घटक, आणि मग ते स्वतःच नायट्रिक ऑक्साईड तयार करतं. तर मग हे आहे ते 4 सोपे नैसर्गिक उपाय. पहिलं, आहारात बीट, पालक, लसूण अशा नायट्रेटयुक्त पदार्थांचा समावेश करा. दुसरं, नियमित व्यायाम करा, कारण व्यायामामुळे वाढलेला रक्तप्रवाह आपल्या रक्तवाहिन्यांना जास्त नायट्रिक ऑक्साईड बनवण्यासाठी उत्तेजित करतो. तिसरं, योग्य प्रमाणात कोवळा सूर्यप्रकाश घेणंही फायद्याचं ठरतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चौथं, धूम्रपान पूर्णपणे टाळा, कारण ते थेट आपल्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतं. आता एक खूप महत्त्वाची सूचना. बाजारात नायट्रिक ऑक्साईड वाढवण्याचा दावा करणारी अनेक सप्लिमेंट्स मिळतात, पण याबाबत खूप सावध राहायला हवं. आपल्या शरीराचं गणित खूप गुंतागुंतीचं असतं. डॉक्टरांच्या किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेतलेल्या सप्लिमेंट्समुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून
असे कोणतेही प्रयोग स्वतःवर करू नका. तर आत्तापर्यंतच्या आपल्या ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट झाली असेल, की हा साधा दिसणारा एक छोटासा रेणू आपल्या संपूर्ण आरोग्यावर आणि आयुष्यावर किती मोठा आणि चांगला प्रभाव टाकू शकतो. आणि याच्या महत्वावर शेवटची मोहर कोणी लावली असेल तर ती थेट नोबल समितीने. 1998 मध्ये त्यांनी नायट्रिक ऑक्साईडला शरीरातील सर्वात महत्वाचा रेणू म्हणून घोषित केलं. यापेक्षा मोठी शाबासकी असूच शकत नाही. चला, जाता जाता एकदा पटकन बघूया की याचे फायदे काय काय आहेत. हे रक्तदाब नियंत्रणात ठेवतं, हृदयरोगाचा धोका कमी करतं, मधुमेहाशी गुंतागुंत टाळतं, हाडांचं संरक्षण करतं, आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी सुद्धा मदत करतं. ही यादी खरंच खूप मोठी आहे. म्हणजे बघा, एवढासा रेणू, पण जबाबदारी किती मोठी. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ह्या आपल्या शरीरातल्या अज्ञात नायकाला त्याचं काम करण्यासाठी आपल्या जीवनशैलीकडून आवश्यक असलेलं समर्थन मिळत आहे का, यावर प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा.